विषय निराळा आणि 32 शिराळा हे म्हणते ते खरंच आहे. नेमका 32 शिराळाचा विषय काय आहे तेच पाहणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. तर मंडळी, आज आपण निघालो आहोत 32 शिराळ्याची नागपंचमी पाहण्यासाठी, ते पण खूप जवळून. पहाटे 5लाच आम्ही घरातून बाहेर पडलो. तुम्ही नागपंचमीचा सण तर अनेक वेळा पाहिला असेल, पण जिवंत नागाला समोर ठेवून त्याची पूजा होताना तुम्ही कधी पाहिलंय का? दिवस उजळल्यानंतर आम्ही गाडीमध्ये CNG टाकून घेतला. आम्ही 5 जण ही नागपंचमी पाहण्यासाठी निघालो. महाराष्ट्रात असं एकमेव ठिकाण आहे जिथं नागपंचमीच्या दिवशी नागाला देव मानून त्याची पूजा करण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. मी स्वतः गाडी चालवायला बसल्यामुळे गाडी चालवण्यासाठी थोडीशी अडचण होत होती, तरी पण व्हिडिओ काढणं खरंच गरजेचं होतं. आम्हा सगळ्यांना एकच उत्सुकता होती की आम्हाला त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे नाग बघायला मिळणार आहेत. तिथे सगळे लोक नाग गळ्यात घेऊन फिरतात असं आम्ही ऐकलं होतं. म्हणून नेमका काय प्रकार आहे तेच बघण्यासाठी आज आम्ही आवर्जून निघालो आहे 32 शिराळ्याला. तिथून थोडंसं पुढे आल्यानंतर आम्हाला वाटलं पोटपूजा करून घ्यावं. त्यासाठी आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो एका ठिकाणी. हे बघा, गरमागरम भजी, वडापाव, पोहे आणि त्याच्यामध्ये साबुदाणा वडासुद्धा होता. पोटात बरं पडल्यानंतर चेहरा थोडासा ताजातवाना झाला आणि आम्ही आता इथून निघालो पुढच्या प्रवासाला. आमचं जायचं काय नक्की नव्हतं, पण गेल्या 2 दिवसापासून नाद निराळा 32 शिराळा अशा बऱ्याच रील्स इंस्टाग्रामवरती येत होत्या. त्यामुळे नेमका काय नाद आहे आणि साप वगैरे कसं गळ्यात माणसं घेऊन फिरतात ते पाहण्यासाठी आम्ही निघालो होतो. थोड्या अंतरावरती गेल्यानंतर आम्हाला ही पार्टी बघायला मिळेल. डॉल्बी मुक्त कानातील कापूस मिळेल. अरे बाप रे, तेव्हा आमच्या डोक्यात आलं पुढं काय होणार आहे. म्हणून आम्ही पण घाबरलो आणि चक्क 50 रुपयाचा कापूस घेतला आणि पुढे आलो. तर इकडं सगळे डिजिटल बाजी होती. एवढी डिजिटल बाजी होती की आम्हाला 5 किलोमीटर आधीच गाडी पार्क करून 5 किलोमीटर असं चालत जावं लागलं. आम्ही तिथं पोचलो आणि पाऊस चालू झाला. समोर मक्याचं कणीस दिसलं आणि मोहच आवरण नाही. मग काय घेतलं. पडत्या पावसामध्ये मक्याचं कणीस खायला खूपच मजा येत होती. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही त्या ठिकाणी लवकरच पोचलो होतो, कारण पुढं काय कार्यक्रम आहे आणि किती वाजता आहे आम्हाला याची कल्पना नव्हती. मग काय, मक्काची कणसं चव लावून खात बसलो. मक्काच्या कणसाचा ढीग आणि बाटल्यांचा ढीग पाहून आमच्या डोक्यात आलं की बाबा रे, या ठिकाणी खूपच मोठी गर्दी होणार आहे. पुढं गेलो आणि झाली बघा गर्दी चालू. हो का, ही बघा इकडून कसला अस्वल आलं, एवढं मोठं अस्वल. आम्ही तिथं पोचलो होतो तेव्हा फक्त साऊंड चेक चालू होता आणि हे बघा अस्वल कसं आहे, ढांचिक डचाक ढांचिक डचाक. आले ह्या गोष्टी बघायला मिळाल्यामुळं परत अंदाज आला की यापेक्षा अजून बरंच काही बघायला मिळणार आहे. या गावामध्ये अंबाबाईचं खूप मोठं मंदिर आहे. त्या मंदिरात नेऊन नागाची पूजा करतात. त्यानंतर तो नाग प्रत्येक घरोघरी नेऊन त्याची पूजा केली जाते. पाऊस चालू होता तरी पण भक्त मंडळी दर्शनासाठी अंबाबाईच्या मंदिराकडे येत होते. आम्ही पण देवाचं दर्शन घेतलं आणि पुढे आलो. आता इथनं बघा कापसाचा उपयोग चालू झाला. कानात बोळं घातलं तरी सुद्धा कान धाड 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 करत होते. तिथं आलेल्या स्टॉलवरनं आम्ही थोडीशी खरेदी केली आणि लागलो DJ बघायला. तर या ठिकाणी एकापेक्षा एक टॉपचे DJ या गावामध्ये आले होते. हे बघा, प्रत्येकाने कानात बोळं घातले तर, कारण इथला विषय तसा आहे. डायरेक्ट कॅबिनेट कंपनीचे साऊंड या ठिकाणी बघायला मिळतात. या ठिकाणी नाचणारे कलाकार तर एवढे डेंजर की त्यांना तोडच नाही. ही बघा समोर गड्यानं कुशाल रुमाला अडकवला आणि त्यावरनं चष्मा घातला, वार पट्ट्या. ही तर काहीच नाही. इकडं बघा, इकडं बघा कसं इशारा करतो. हो हो, ही बारकं पोर बघा अलीकडं आहे का. DJ बघत होतो तोपर्यंत इकडं गर्दी झालेली दिसली. बघा ही या ठिकाणी तर ओरिजिनल नाग समोर काढला होता त्यांनी. ज्या गोष्टीची उत्सुकता लागली होती ती गोष्ट एकंदरीत बघायला मिळालीच. या ठिकाणी प्रत्येकजण गळ्यात नाग अडकवून फिरतो वगैरे, ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. या गोष्टी आधी होत होत्या, पण आता त्या गोष्टीवरती बंदी आली आहे. प्रत्येक मंडळाची बॅनरबाजी आणि प्रत्येक मंडळाचे DJ आम्हाला या ठिकाणी बघायला मिळत होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून DJ सगळे लुटून या ठिकाणी आले होते. बघा, काय काय जण तर कान धरतात. एवढे भयंकर कर्कश आवाज या ठिकाणी बघायला मिळतात. आम्हाला पण एक नाग दिसला. मग काय, धरला हातात. कसा आहे विषय,
इथला नाग अजिबात चावत नाही. काय राव खोटा आहे. पण आता ही बघा खरा नाग कसा आहे फणा काढून. या गावातील 41 मंडळांना शासनाने यावर्षी नाग धरण्याची परवानगी दिली होती. पुढच्या एका मंडळाने तर एवढ्या मोठ्या पेटीतून एवढा मोठा नाग बाहेर काढला. तुम्ही बघू शकता खूपच मोठा नाग आहे हा. हा नाग खूप मोठा, चपळ आणि खूप दिवसांचा होता. ह्या सगळ्या गोष्टी पोलिसांच्या आणि सर्पमित्रांच्या समोर होतात. त्यामुळे या ठिकाणी जीवितहानी वगैरे असला काही प्रकार होत नाही. या गावात ही परंपरा कशी पडली तर या गावात अशा बऱ्याच नृत्यांगना या असं बोलतात की 32 शिराळ्यामध्ये जी DJ गावामध्ये गोरक्षनाथ जेव्हा वास्तव्याला होते तेव्हा ते रंगपंचमीच्या दिवशी एका महाजन कुटुंबाच्या घरी गेले. तेव्हा तिथं एक स्त्री एका नागाची पूजा करत होती आणि तो खोटा नाग होता. तेव्हा गोरक्षनाथांनी त्या महिलेला विचारले की खऱ्या नागाची पूजा करणार का. तेव्हा त्यांनी या ठिकाणी खरा नाग प्रकट केला. तेव्हापासून या गावामध्ये ही परंपरा चालू झाली आहे. या गावाच्या प्रत्येक बोळामध्ये 2 ते 4 मंडळ आहेत आणि प्रत्येक मंडळाचे वेगवेगळे DJ आहेत. ही बघा नमुने आता बाल्कनीत उभा राहून चाळ करतात वरनं. DJचा नाद काय असतो ती ह्या गावात आल्यानंतर कळतं. असं बोलतात की 32 शिराळ्यामध्ये जी DJ टॉपचा वाजल तोच अख्ख्या महाराष्ट्रात गाजतो. ह्या ठिकाणी तर अक्षरशः 30x40ची मोठी लट LED स्क्रीन लावली होती. DJच्या नुसत्या थापीच थापे होत्या आणि ज्या त्या मंडळाची 5-50 पोरं आणि बघायला आलेले तर विचारूच नका. अख्खा सांगली जिल्हा लुटून आला होता आणि सोलापूर जिल्ह्यातले सुद्धा या ठिकाणी फक्त बघण्यासाठी आले होते. मानेवरती ओम असलेला नाग आम्हाला पहिल्यांदाच या ठिकाणी बघायला मिळाला. नाहीतर याच्या आधी आम्ही असल्या गोष्टी फक्त आणि फक्त चित्रपटात बघितल्या होत्या. या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तर खूपच जबरदस्त होता. या ठिकाणी थोडंसं पुढे आल्यानंतर देवबाप्पांचे जे माणसं असतात त्यांचा पण डान्स या ठिकाणी बघायला मिळाला. बँजो पार्टी असेल, DJ असेल, खूप मोठ्या प्रमाणामध्ये या गावामध्ये या दिवशी येतात. हे तर कायच नाही. आता पुढं बघा कसा दणका आहे. ही जी गर्दी आहे आणि ही जी पोर नाचते ती कशामुळे नाचते ते असं वाटतं तुम्हाला. ती बघा समोर एक नृत्यांगना आहे पण तिच्याकडे जास्त लोक बघत नाहीत, इकडे बघते. मला पण प्रश्न पडला याला पोरं इकडे कसं काय बघते. तिकडं लेडीज नसते तिकडं कोण बघना आणि इकडंच कसं काय पोरांच्या वर मानायचं काय कळना. म्हणून थोडं पुढं गेलो तर आगाय इथं ऐश्वर्या जाधव तिच्यासाठी पोरं एवढी येडी झाली होती. डान्स पण खूप जबरदस्त करत होती बरं का. त्यामुळे सगळी पोरं तिकडच्या नृत्यांगना सोडून इकडे ऐश्वर्या जाधवकडे बघत होती. बघा आता तुम्ही पण. मी पण फक्त तुमच्यासाठी हा व्हिडिओ काढलाय. असल्या गर्दीत जाऊन धक्क्याबुक्क्या खाऊन मोबाईल हलतोय ह्याच्यावरनं तुमच्या लक्षात येत असेल किती कष्ट करून मी हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी काढलाय. ऐश्वर्या जाधवच्या खानाखोना पाहून पोरं तर पार येडी झाली होती. ही तर कायच नाहीत. अशा बऱ्याच नृत्यांगना या यात्रेमध्ये बघायला मिळतात. या यात्रेतली खास गोष्ट म्हणजे इथं कापूस डिजिटलवरती लिहून अशा मोठ्या प्रमाणात विकतात. पुढे आल्यानंतर हे दृश्य बघायला मिळालं. लहान मुलगी एका दोरीवरून चालत होती. खूपच अजीब होतं हे. ह्याच्यापेक्षा बाहेर आहे बघा पुढं. हे बघा कसा आहे वेगळा विषय. कुशलगडानं पाठी घेतली आणि त्या शेजारची बघा आहे का कसं आहे. इथं DJ नृत्यांगना बघायला मिळते द्या पण नाचणारं नमुनं एकापेक्षा एक बघायला मिळते.
निघालो आता घराकडे, चला.